Hello dear students, myself Dr. Praveen Gadak. Today we will discussing about your first year topic, that is patenting of microorganisms or microorganisms. हा पॉइंट तुमच्या सिलेबसमध्ये यावर्षी नव्याने ॲड करण्यात आलेला आहे. पेटंटिंग म्हणजे काय आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं पेटंटिंग होतं का, होत असेल तर त्यासाठी कोणाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्याबद्दल बघायचं आहे. बेसिकली पेटंटिंग म्हणजे एखादी प्रोसेस किंवा एखादी नवीन निर्मिती तुम्ही जी केली असेल, एखादं इन्व्हेन्शन असेल, तर त्याचं तुम्ही लिगल रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटच्याकडे करू शकता. एक पेटंटिंग अथॉरिटी असेल त्यांच्याकडे, आणि त्या बदल्यात त्या म्हणजे तुम्ही जी डिफाईन केलेली इन्व्हेन्शन किंवा जी टेक्निक असेल त्या बदल्यात तुम्हाला त्याची रक्कम मिळते किंवा त्याचे पैसे तुम्ही आकारू शकता. जसे की एखादी प्रोसेस तुम्ही डिफाईन केली आणि ती दुसऱ्यांना कोणाला यूज करायची असेल तर त्याबद्दल त्यांना तुमच्यासोबत डील करून तुम्ही त्या ह्याच्यात रक्कम मिळवू शकता किंवा त्याची रॉयल्टी तुम्हाला मिळत असते. तर त्यासंबंधी आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं आपल्याला पेटंटिंग करता येतं का ते आपल्याला बघायचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमपासून बऱ्याचशा मेकॅनिझम अशा आहेत की आपण तयार केलेले आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून बऱ्याचशा टेक्निक्स आपण डिफाईन करतो. जसे की आता लेटेस्ट आपण बघितलं इलेक्ट्रिक कार आहे, बरोबर. आतापर्यंत आपण जे ट्रॅडिशनल व्हेकल जे यूज करायचे पेट्रोल किंवा डिझेल त्याच्यावरती चालणाऱ्या कार होत्या. आता लेटेस्ट काहीतरी दिवसापूर्वी मॉडिफिकेशन झाले, BS6 इंजिन त्यामध्ये आले, बरोबर. ते सुद्धा एक इन्व्हेन्शन आहे. BS6 इंजिन नंतर आता ज्या सुरू होत आहेत इलेक्ट्रिक कार. सुरुवातीला पेट्रोल डिझेलला आपण पर्याय सोडून इलेक्ट्रिक कार आणल्या मार्केटमध्ये, हे सुद्धा एक इन्व्हेन्शन आहे. आता त्यामध्ये त्याच बॅटरीवरती काही कार 100 किलोमीटर चालतात, काही 200 किलोमीटर चालतात. तर ही टेक्निक आहे, तर प्रत्येकाचं त्याचं मॉड्यूल आहे, त्यांनी तयार केलेली त्याची एक प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसला ते पेटंटिंग त्या प्रकारे करू शकतात. सोबत हायड्रोजन कार आली आता, परत हायड्रोजन इंधनावरती चालणारी कार आहे. तर हे सुद्धा एक पेटंटिंगचा प्रकार आहे की त्याला तुम्ही पेटंट करू शकता. ठीक आहे. तर याला इंटरनॅशनल पेटंटिंग आहे एजन्सी, नॅशनल पेटंटिंग एजन्सी आहे. तर अशा वेगवेगळ्या एजन्सीज असतात की ज्यांच्याकडे तुम्ही तुमच्या प्रोसेसला अप्रुव्हलसाठी पाठवायचे आहे. आणि त्यांना जर का आता ही पेटंटिंग सगळ्याच टेक्निकला मी त्याच्यातला भाग नाही आहे, ती टेक्निक तुमची नवीन असावी, ती आतापर्यंत कोणीही शोधलेली नसावी. हा बेसिक क्रायटेरिया आहे. त्याचा सोसायटीला काही यूज असावा, असे त्यांचे क्रायटेरिया जो असेल तो जर तुम्ही फुलफिल करत असाल तरच तुमच्या टेक्निकला किंवा तुमच्या प्रोसेसला पेटंटिंग अथॉरिटीची मान्यता मिळेल आणि ती तुमची टेक्निक ॲज अ पेटंट म्हणून ग्राह्य करण्यात येईल. ठीक आहे. त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे पेटंटिंग बद्दल. मायक्रो ऑर्गॅनिझम इज अ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, आपण ऑलरेडी शिकलोय, नोन टू बी वन ऑफ द अर्लिएस्ट लाईफ फॉर्म ऑन अर्थ. आपण असं कन्सिडर करतो की पृथ्वीवरती पहिला जो प्रिमिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आहे पृथ्वीवरती प्रेझेंट असणारा तो मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्येच असेल आणि नंतर त्यापासून लाईफ हळूहळू इव्हॉल्व्ह होते. ठीक आहे. व्हायरसेस, फंजाई, बॅक्टेरिया, आर्किया, प्रोटोझोआ अँड अल्गी आर द 6 मेजर फॉर्म्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आपण कॅटेगराईज करताना बेसिक त्यांना कॅटेगराईज करतो, विच आर मोस्ट एक्सप्लॉयटेड बाय बायोटेक्नॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट फॉर रिसर्च पर्पज. ठीक आहे. हे मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हायरमेंटमध्ये नॉर्मली प्रेझेंट असतात आणि त्यांचा यूज करून काही टेक्निक आपण तयार करू शकतो का, की ज्यांचा आपल्या ह्युमन वेलबिंगसाठी किंवा आपल्याला काही फायदा करता येईल अशा पद्धतीने आपण त्यांना मॉडिफाय करून काही टेक्निक तयार करू शकतो का, किंवा मायक्रोबायल ऑर्गॅनिझम्स पासून तयार होणारे प्रोडक्ट की जे आपल्याला बेनिफिशियल्स आहेत, जसे की आपण अँटीबायोटिक आहे, बरोबर, मायक्रोऑर्गॅनिझम पासून तयार केले. इंडस्ट्रियल प्रोडक्शन करतोय आपण बरेचसे मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करून, तर त्या प्रोडक्शनमध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचा काही रोल आपल्याला घेता येतो का, त्या उद्देशाने रिसर्च पर्पजसाठी मायक्रोऑर्गॅनिझमचा सर्वात जास्त यूज केला गेला. व्यतिरिक्त ज्या ह्युमन बॉडीमध्ये चालणाऱ्या प्रोसेस आहेत, मेकॅनिझम्स आहेत, या मॅक्झिमम मायक्रोऑर्गॅनिझमवरती टेस्ट केल्या गेल्या. का बरं? कारण यांचा लाईफ स्पॅन जो आहे किंवा जनरेशन टाइम जो आहे तो फार कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्युमन बिईंगशी रिलेटेड जर त्यांची मेकॅनिझम असेल तर आपल्याला स्टडी करण्यासाठी जो वर्षांचा काही कालावधी लागणार आहे तो या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये एक जनरेशन 10 ते 15-20 मिनिटांमध्ये कम्प्लीट होते. तर त्या कमी वेळामध्ये तुम्ही त्यांना स्टडी करू शकता आणि ती इम्प्लिमेंट करू शकता. त्या उद्देशाने यांच्यावरती सर्वात जास्त रिसर्च झालेला आहे. जसे की इकोलायवरती जे मेकॅनिझम आपण स्टडी करतो तेच ह्युमन बिईंगसोबत मॅच केलं जातं.
त्याच प्रोसेसने फॉलो केलं, किंवा ॲनिमल्स कंडिशन मायक्रोऑर्गॅनिझमवरती टेस्ट होणार, ती लॅबोरेटरी ॲनिमल म्हणून गनी पिग्स किंवा अल्बिनो माईस यांच्यावरती टेस्ट केली जाते, नंतर त्यांच्यावरती यशस्वी होणारा प्रयोग हा ह्युमन बिईंगसाठी यूज केला जातो. म्हणून यांना एक्सपेरिमेंटल ॲनिमल यांचे लाईफ स्पॅन तेवढा कमी आहे आणि फारसे चेंजेस काही त्यांच्यामध्ये होणार नाही. त्या हिशोबाने लॅबोरेटरी ॲनिमल म्हणून त्यांना यूज केलं जातं. त्यांच्यावरती मॅक्झिमम रिसर्च केला गेला. त्यांच्यापासून तयार होणारे एन्झाईम्स आहे, अँटीबायोटिक्स आहे, सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहे, मायक्रोऑर्गॅनिझम तयारपासून त्या प्रोडक्ट्सला एक्सप्लोअर करण्यासाठी सर्वात जास्त यूज मायक्रोऑर्गॅनिझमचा केला गेला. सायंटिस्ट यूज दिस मायक्रोब्स टू रिच डिझायर प्रोडक्ट. आपल्याला जो अपेक्षित प्रोडक्ट आहे तो तयार करण्यासाठी मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज केला गेला. एक्झाम्पल आहे जसे की बियर ब्रेविंग, बियर प्रोडक्शन, ब्रेड मेकिंगमध्ये, मास प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. अपार्ट फ्रॉम दिस अगेन डिफरंट इंडस्ट्रियल प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस फ्रॉम दिस मायक्रोऑर्गॅनिझम. ठीक आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक, जेनेटिकली मॉडिफाईड करण्याचं जे जीनोम असेल त्याला, त्या टेक्निकला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो. DNA टायपिंग have further paved way for genetically modified organisms such as the genetically modified organisms. By using genetic engineering, काही ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी आपण वाढवू शकतो, कमी करू शकतो आपल्या अपेक्षित प्रोडक्टच्या हिशोबाने. आपल्याला काय अपेक्षित आहे त्या हिशोबाने हे मॉडिफिकेशन करून आपण त्यांना टेस्ट करू शकतो किंवा करतो. Here, advances in microbiology and biotechnology and human intervention to engineer microorganisms and microbial processes have made it possible to economically exploit microbes. आपण बघतोय हळूहळू जी मायक्रोबायोलॉजी डिसिप्लिन आपण जी शिकतोय, हिस्ट्री बघतोय. अपार्ट फ्रॉम दॅट मायक्रोबायोलॉजीच्या किंवा लाईफ सायन्सची एक नवीन ब्रांच इव्हॉल्व झाली, बायोटेक्नॉलॉजी. या बेसिक ब्रांचेसला आपण काहीतरी मॉडिफाय करून रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी किंवा अजून ज्या ॲडिशनल नवीन लेटेस्ट ज्या टेक्निक्स आहेत ते यूज करून आपण जिनोमला मॉडिफाय करू शकतो का, किंवा ऑर्गॅनिझमला काही मॉडिफिकेशन करून त्याचं अजून ॲप्लिकेशन आपण वाढवू शकतो का. या पद्धतीने जे टेक्निक्स डेव्हलप केल्या गेल्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण स्टडी करतो बेसिकली, किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये पण, किंवा प्रत्येक फील्डमध्ये नवीन नवीन टेक्निक येत आहेत. आणि ह्युमनचा इंटरेस्ट त्यामध्ये की हळूहळू यांच्यापासून आपण कशा प्रकारे फायदा करून घेऊ शकतो, त्या पद्धतीने या ज्या टेक्निक्स तयार केल्या गेल्या फॉर इकॉनॉमिकल पर्पज, त्यांच्यापासून कसा फायदा घेतला जाईल त्या उद्देशाने या टेक्निक डेव्हलप करत गेले किंवा होत आहे. विच हॅज इन फॅक्ट ट्रिगर अ लॉट ऑफ डिबेट अबाउट पेटंटिंग ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स. याचा परिणाम काय झाला, पेटंटिंग या प्रोसेसचं व्हायला पाहिजे की नाही याच्यावरती डिबेट तयार झालं, की मायक्रोऑर्गॅनिझम इन्व्हायरमेंट नॅचरली प्रेझेंट असतात, त्यात तुम्ही वेगळं काय केलं, म्हणून त्याच्यावरती डिबेट झालं. पण बऱ्याच जणांची त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड केलं, कोणी नॅचरली प्रेझेंट असलेल्या टेक्निक पेटंटिंगसाठी अप्लाय केला. त्यामुळं यांना पेटंटिंग द्यायचं किंवा नाही यात स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काय याच्यावरती डिबेट तयार झाल्या. म्हणून पेटंटिंग ॲक्टला काही मॉडिफिकेशन त्यामध्ये करावं लागले. प्रायोरिटी 1980s 1980च्या अगोदर पेटंट्स वेर गिवन फॉर इन्व्हेन्शन बेस्ड ऑन मायक्रोबायोलॉजिकल प्रोसेसेस. 1980च्या अगोदरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये टेक्निक आहे किंवा सायन्सचं तेवढं एक्सप्लोरेशन झालं नव्हतं, किंवा या वेगवेगळ्या फील्ड या याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या नव्हत्या. तर तेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बेसवरती पेटंटिंग दिल्या जायचं. त्याच बेसिसवरती लुईस पाश्चर जो की आपण काल बघितलं, त्यांनी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून फर्मेंटेशन टेक्निक्स डेव्हलप केल्या, किंवा फर्मेंटेशनवरती त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या टेक्निक्सवरती त्यांनी पेटंटिंग मिळवले लुईस पाश्चर यांनी. किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण वेगवेगळे फर्मेंटेशन, त्यांच्या टेस्ट किंवा वेगवेगळे फर्मेंटेशनचे प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. आणि त्या टेक्निक्सवरती त्यांनी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला मॉडिफिकेशन करून किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमवरती त्यांनी पेटंटिंग तेव्हा मिळवले. कधी 1980च्या अगोदर. ठीक आहे. त्यानंतर काय झालंय, in 1980 in its ruling in the patent law case of Chakravarti, Anand Chakravarti, the United States Supreme Court for the first time ruled that a live organism, microorganism is patentable. मायक्रोऑर्गॅनिझम 1980 नंतर त्यावरती बंदी घालण्यात आली की मायक्रो ऑर्गॅनिझम निसर्गामध्ये नॅचरली प्रेझेंट असतात, ते त्यांची मेटाबॉलिझम तसे पण कॅरी आउट करतात. तर तुमचं वेगळं कॉन्ट्रीब्युशन काय आणि याच्यावर तुम्हाला पेटंट का द्यायचं. त्या केसमध्ये आनंद चक्रवर्ती त्यांनी केस
सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली युनायटेड स्टेट्समध्ये, आणि त्यांचा वकील की जो त्यांची बाजू मांडणार होता तो सुद्धा चक्रवर्तीचा या केसमध्ये, डायमंड चक्रवर्ती. तर त्यांना त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की मायक्रो ऑर्गॅनिझम्स पेटंटिंग त्यांचं करू शकतो, पण कुठल्या केसमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. चक्रवर्ती हॅड डेव्हलप जेनेटिकली मॉडिफाईड मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया केपेबल ऑफ ब्रेकिंग डाऊन मल्टिपल कंपोनंट्स ऑफ क्रूड ऑइल. आनंद चक्रवर्ती जे की एका फर्मसाठी काम करत होते, त्यांनी जेनेटिकली मॉडिफाईड असा एक बॅक्टेरिया डेव्हलप केला की जो इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असणारे जे क्रूड ऑइल आहे की जे ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ पोल्युशन ऑर कंटॅमिनेशन टू द वॉटर रिझर्वायर किंवा सॉईलसाठी त्यांना डिग्रेड किंवा डिकम्पोज करणारा जो बॅक्टेरिया तो त्यांनी डेव्हलप केला जेनेटिकली मॉडिफाईड करून, आणि त्याच्यासाठी त्यांनी पेटंटिंग किंवा पेटंट घेण्यासाठी त्याला अप्लाय केलं होतं. त्याच्यापासून ही डेबिट सुरू झाली आहे. बिकॉज दिस प्रॉपर्टी वॉज नॉट पजेस्ड बाय एनी नॅचरली ऑकरिंग बॅक्टेरिया. त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा मी जेनेटिकली त्याला मॉडिफाय केलं आहे आणि नॅचरली प्रेझेंट असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये ही प्रॉपर्टी नसते किंवा त्या प्रमाणामध्ये नसते, तर त्यामुळे पेटंटिंग मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये डिबेट सुरू झाली. द इन्व्हेन्शन वॉज थॉट टू बी हॅव सिग्निफिकंट व्हॅल्यू फॉर क्लिनिंग ऑइल स्पिल्स. ठीक आहे, हे बेसिक त्याच्याबद्दलची आयडिया आहे पेटंटिंग बद्दलची. आता बघूया आपण व्हॉट इज पेटंटिंग. Patents are a legal rights granted for a new invention employing scientific and technical knowledge. A legal rights granted for the invention. तुम्ही स्वतःची जी टेक्निक किंवा इन्व्हेन्शन जे तयार केले त्याला लिगल राईट्स मिळतात. जसे की एक बुक पब्लिश करतो आपण, त्याला कॉपीराईट असतात की त्या बुकला तुम्ही कॉपी करून रिसेल करू शकत नाही, परत पब्लिश करू शकत नाही, आणि स्वतःचं इन्कम त्यापासून जनरेट करू शकत नाही. त्या बुकची रॉयल्टी ठरलेली त्या पब्लिशर आणि त्या ऑथर यांना जशी मिळत असते, तर तो कॉपीराईटचा एक पार्ट झाला. सेम तसंच तर हा पेटंटिंगचा प्रकार आहे की मी एक टेक्निक डेव्हलप केली आहे, की मी असं म्हणते की मी अशी एक टेक्निक डेव्हलप केली की ज्या ठिकाणी एक प्रोडक्ट जो की एका मिनिटामध्ये 100 किलोमीटर ट्रॅव्हल करतोय, आणि दुसऱ्याने म्हटलं की मी एक दुसरा त्यापेक्षा वेगळा टेक्निक डेव्हलप केली की जो त्या सेम ड्युरेशन टाईम पण त्यापेक्षा तो हायली व्हर्जन आहे किंवा तो 200 किलोमीटर ट्रॅव्हल करत असेल, तर माझी टेक्निक त्यापेक्षा मॉडिफाईड आहे, तर मी त्यासाठी पेटंटिंगसाठी अप्लाय करू शकतो. बट त्या दोन्ही टेक्निक सारख्या नसाव्या किंवा त्यामध्ये मॉडिफिकेशन असावं. ठीक आहे, तर या बेसिक कन्सेप्टवरती पेटंटिंग आपण घेऊ शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मी असं म्हणेल की माझा मायक्रो ऑर्गॅनिझम्स एन्झाईम प्रोडक्शन करत आहे. एन्झाईम प्रोडक्शन सेम कॉन्स्टिट्युएंट किंवा सेम मीडिया यूज करून तो एन्झाईम प्रोडक्शन एका 100 युनिट्स तो प्रोडक्शन करतो, सेम कंपोनंट्स. दुसरा यांनी सेम मायक्रो ऑर्गॅनिझम घेतला, मीडियाचं कंपोजिशन वेगळं केलं, किंवा तोच मीडिया यूज करून मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये काही मॉडिफिकेशन केलं आणि तो मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या मीडियावरती सेम मीडियावरती 100च्या ऐवजी 200 किंवा जास्त प्रोडक्शन करत असेल, तर तो त्या प्रोसेसला किंवा पेटंटिंगसाठी अप्लाय करू शकतो. ठीक आहे, तर या म्हणजे स्वतःच्या काहीतरी त्यामध्ये इन्व्हेन्शन असाव्या, काहीतरी चेंजेस असावे, सेम टेक्निक तुम्ही अप्लाय करू शकत नाही. द बेसिक पर्पज ऑफ ग्रांटिंग पेटंट बाय द गव्हर्नमेंट इज टू एनकरेज इन्व्हेंटिव्ह ॲक्टिव्हिटीज अँड रिवॉर्ड फॉर द इन्व्हेंटर टू एनकरेज मोर क्रिएटिव्ह वर्क्स. आणि क्रिएटिव्ह पेटंटिंग काहीतरी करतो आपण, कोणी पण त्याचं कॉन्ट्रीब्युशन जेव्हा देत असेल तर त्याच्या कामाचं रिवॉर्ड त्याला मिळावं, त्याला त्यापासून इन्कम जनरेट करता यावं, किंवा त्या कामाचं त्याला रिवॉर्ड्स म्हणून इन द फॉर्म ऑफ रॉयल्टी त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. त्या हिशोबाने एक पेटंटिंग आपण करतो किंवा गव्हर्नमेंट त्याला मान्यता देते. इट कन्फर्स ए लीगल राईट टू प्रिव्हेंट अदर्स फ्रॉम प्रॅक्टिसायझिंग, दॅट इज मेकिंग यूज ऑर सेलिंग द इन्व्हेन्शन कव्हर्ड बाय द पेटंट. या पेटंटिंग केल्यानंतर माझी टेक्निक दुसरा मला न विचारता ती जशी तशी वापरू शकत नाही. हा लीगल राईट्स असतो माझ्याकडे, किंवा मी एक टेक्निक डेव्हलप केलेली आहे, मी त्याला पेटंटिंग केलं आहे, मला पेटंट त्याचं मिळालं आहे, तर मला न विचारता किंवा मला ग्राह्य न धरता दुसरा त्याच टेक्निकला मार्केटमध्ये लॉन्च करू शकत नाही किंवा माझ्या परवानगीशिवाय तो विकू शकत नाही. हे पेटंटिंगचा फायदा आहे. पेटंट प्रोव्हाइड्स अ प्रोटेक्शन टू ए न्यू इन्व्हेन्शन फ्रॉम कमर्शियल कॉम्पिटिशन फॉर अ लिमिटेड पिरियड नोन ॲज द टर्म ऑफ पेटंट. आणि पेटंटचा एक टर्म असतो 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तोपर्यंत ते फ्री ऑफ कॉस्ट कोणाला मिळणार नाही. त्यानंतर ती पेटंटची टर्म संपल्यानंतर ते मार्केटमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन द टर्म्स, किती वर्षाची त्याला पेटंटिंग टर्म्स त्याला आहे.
विथ कन्सर्न विथ द पेटंटिंग इन इंडिया, इट इज गवर्न बाय द इंडियन पेटंट ऍक्ट्स. भारतामध्ये इंडियन पेटंटिंग ऍक्ट्स आहे, विच वॉज लेजिस्लेटेड बाय द पार्लिमेंट इन 1970. 1970 मध्ये भारतीय संसदेने हा कायदा पारित केला, इंडियन पेटंटिंग ऍक्ट जो आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू दिस ऍक्ट इट डज नॉट प्रोव्हाइड फॉर द पेटंटिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. 1970 मध्ये संसदेने जो कायदा पारित केला त्यानुसार मायक्रो ऑर्गॅनिझम पेटंटिंग ऍक्टच्या अंतर्गत येत नाही. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं पकडलं गेलं की दे आर नॅचरली प्रेझेंट इन द इन्व्हायरमेंट. निसर्गात निर्मित ती गोष्ट आहे आणि ते पेटंटिंग त्यांच्यावरती तुम्हाला करता येणार नाही. 1970 चा कायदा. This means in India, invention related to microorganism as a product cannot get a patent, but any new process in which microorganisms are used can be patented. But microorganism ची काही नवीन टेक्निक डेव्हलप केली असेल तर त्याला पेटंटिंग मिळू शकतं. आता बघूया आपण क्रायटेरिया फॉर पेटंटिंग. क्रायटेरिया, एखादा तुम्हाला एक टेक्निक पेटंट करायची असेल तर त्याची क्रायटेरिया काय असावा? द इन्व्हेन्शन शुड बी न्यू. ते इन्व्हेन्शन नवीन असावं, अगोदर रिपोर्टेड नसावं, कुठेच नाही, म्हणजे फक्त इंडियामध्येच नाही, थ्रूआउट वर्ल्ड वाईड ती टेक्निक किंवा ती प्रोसेस अगोदर रिपोर्टेड नसावी. इट शुड बी कम्प्लिटली न्यू. इट मीन्स दॅट इन्व्हेन्शन शुड नॉट बी नोन एनीवेअर इन द वर्ल्ड ऑन द डेट ऑफ फायलिंग ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द पेटंट. तुम्ही ज्या दिवशी पेटंटसाठी फायलिंग करत आहात त्याच्या अगोदर ते कुठेही रिपोर्टेड नसावं किंवा पेटंटसाठी ॲप्लिकेशन त्याचं नसावं. द इन्व्हेन्शन इन्व्हॉल्व्स अँड इन्व्हेन्शन स्टेप वाईज त्याचं प्रोसेस त्याची फॉलो केलेली असावी. ठीक आहे. तिसरं आहे इन्व्हेन्शन इज इंडस्ट्रियली ॲप्लिकेबल. तुमचं जे तुम्ही पेटंटसाठी अप्लाय करता आहात ते इंडस्ट्रियली ॲप्लिकेबल असावं, त्याचा सोसायटीला काहीतरी फायदा असावा, हा त्याचा क्रायटेरिया आहे. किंवा तुम्ही कुठलीही प्रोसेस किंवा कुठली टेक्निक जेव्हा तुम्ही पेटंटिंगसाठी अप्लाय करता तर ते नवीन असावं, ते स्टेप वाईज त्याचं डिस्क्रिप्शन असावं प्रत्येक टेक्निक. नंतर इन्व्हेन्शनचं इंडस्ट्रियली ॲप्लिकेबल ते असावं. म्हणजे दिस मीन इन्व्हेन्शन इज युजफुल फॉर द सोसायटी. सोसायटीला ॲप्लिकेबल तुमचं पेटंट असावं. या उद्देशानं हे क्रायटेरिया तुमचा जर फुलफिल करत असेल तरच तुमची प्रोसेस किंवा टेक्निक किंवा तुमचं मेकॅनिझम जे काय असेल ते तुम्ही पेटंटिंगसाठी जाऊ शकता किंवा पेटंट त्याला मान्यता किंवा अप्रुव्हल मिळते कोणाकडून? पेटंटिंग एजन्सीकडून. इफ एनी वन ऑफ दिस क्रायटेरिया इज अब्सेंट फॉर अ इन्व्हेन्शन देन दॅट इन्व्हेन्शन विल नॉट बी ग्रँटेड ॲज अ पेटंट. यामधला कुठलाही क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करत नसाल तर तुमचं पेटंट किंवा तुमची जी ॲप्लिकेशन आहे ते ग्राह्य करण्यात येत नाही. Here the kind of invention which are at present not patentable in India. कुठले कुठले टेक्निक पेटंटेबल नाही आहे त्याबद्दलचं एक आपल्या ॲक्टचाच आपण एक पॅरा घेतला आहे. द लिव्हिंग एंटिटीज, लिव्हिंग थिंग्स ऑफ नॅचरल ऑर आर्टिफिशियल ओरिजिन. नॅचरली प्रेझेंट असणारी किंवा आर्टिफिशियल तयार केलेली ओरिजिन, सच ॲज ॲनिमल्स जे की निसर्गाला निर्मित आहे, प्लांट्स अँड सीड्स हे निसर्गा निर्मितच आहे. सीड्स आपण तयार करतो, आपण तयार केले, किंवा प्लांट्स आणि ॲनिमल्स. बायोलॉजिकल मटेरियल सच ॲज प्लाझमिड्स, व्हायरसेस, जीन्स, recombinant DNA, bacteria, fungi, algae and other materials having self-replication property and parts thereof, and the naturally occurring substances from living entities, biological material and all the processes for their productions. या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये नॅचरली प्रेझेंट असणाऱ्या प्रोसेसेस किंवा एंटिटीज ज्या पण असतील त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आले, प्लांट्स पण आले, ॲनिमल्स सुद्धा आले, यांच्यावरती तुम्हाला पेटंटिंग मिळणार नाही. ठीक आहे. हा क्लिअर आणि कट किंवा नॅचरली प्रेझेंट आहे म्हणजे सर्वसामान्यांना अवेलेबल असावे ते त्याचा यूज घेऊ शकतात. या हिशोबाने पेटंटिंग ॲक्टमध्ये असं केलं आहे की नॅचरली ज्या प्रेझेंट आहेत गोष्टी ज्या पण की ज्यांची ॲबिलिटी आहे सेल्फ रिप्लिकेशनची, त्यामुळे लिव्हिंग थिंग्स झाल्या, तर ह्या कुठल्याही प्रकारे यांच्यावरती तुम्ही पेटंटिंग करू शकत नाही. त्या सर्वांना सर्वसामान्यपणे अवेलेबल किंवा त्यांचा यूज सर्वसामान्य नागरिक सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे सर्वसामान्यांची फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आपल्याला बघायचं आहे त्याच्यावरती झालेली कॉन्ट्रोवर्सी आणि आनंद चक्रवर्ती यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे पेटंटिंग ॲक्टमध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी. ते कशा प्रकारे? डायमंड चक्रवर्ती हे कोण आहे? ॲडव्होकेट आहे कोणाचे? आनंद चक्रवर्ती यांचे, फॉर द केस विच इज पुट फॉरवर्ड इन द सुप्रीम कोर्ट ऑफ युनायटेड नेशन्स
इन 1980s 1970चा आपला कायदा आहे की ज्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पेटंटिंग मिळणार नाही. 1980 मध्ये एक केस पारित झाली किंवा चालली USA मध्ये की त्यामध्ये तुमच्या ॲप्लिकंट होता आनंद चक्रवर्ती, जे वन ऑफ द मोस्ट रिनाउड सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन. इंडियन सायंटिस्ट आपण त्यांना पकडतो की इंडियामधून ते त्या ठिकाणी काम करण्यासाठी गेले होते, त्यांचा रिसर्च त्या ठिकाणी सुरू होता आणि त्यांनी केस ओपन केली. डायमंड चक्रवर्ती हा त्यांचा एक वकील किंवा ॲडव्होकेट म्हणू आपण त्यांना. ओपन गेट्स फॉर द पेटंटेबिलिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज इन द केस ऑफ मायक्रोबायोलॉजी डॉक्टर आनंद चक्रवर्ती फॉर द ग्रँट ऑफ पेटंट फॉर अ लाईव्ह ह्युमन मेड अँड जेनेटिकली इंजिनियर्ड बॅक्टेरिया. 1980 मध्ये आपल्याला पहिल्यांदा मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिकली जर तुम्ही मॉडिफिकेशन करून जर एखादा डेव्हलप करत असाल तर त्याला तुम्हाला पेटंट मिळू शकते. ही प्रोसेस किंवा ही थीम किंवा त्या ॲक्टमध्ये मॉडिफिकेशन कोणामुळे झाले? आनंद चक्रवर्ती यांच्यामुळे. त्यांनी केस दाखल केली 1980 मध्ये आणि त्याच्यावरती त्यांनी डिफेंड कशा प्रकारे केलं त्यावरती आपल्याला तो बेनिफिट आहे की बिईंग अ मायक्रोबायोलॉजिस्ट आपण एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम लॅबमध्ये मॉडिफाईड करून त्याचं पेटंट तुम्ही घेऊ शकता. जेनेटिक इंजिनियर आनंद मोहन चक्रवर्ती वर्किंग ऑन जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया दॅट इज सुडोमोनास capable of breaking down crude oil. आनंद मोहन चक्रवर्ती while working on microorganisms or bacteria they develop a microorganism which is genetically modified आणि तो बॅक्टेरिया कुठला होता? सुडोमोनास जीनसचा, सुडोमोनास पुटिडा होता तो स्ट्रेन. तो त्यांनी जेनेटिकली असं मॉडिफाय केलं की तो मायक्रो ऑर्गॅनिझम्स क्रूड ऑइल जे समुद्रामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस सांडतं त्या पाण्याचा एक तवंग त्या समुद्राच्या पाण्यामध्ये तयार होतो, तो बाकीची बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब करतं. कारण तेलाचं तरण तयार पाण्याच्या वरती आल्यानंतर कारण ते काही थोडंसं तेल नसते, लाखो लिटर तेल त्या टँकमधून चुकीने म्हणा किंवा ॲक्सिडेंटली जेव्हा लिकेज होतं समुद्राच्या त्याच्यावरती त्याची एक लेअर तयार होत जाते आणि तो क्रूड ऑइल असल्यामुळे ते इझिली डिग्रेड होऊ शकत नाही, ते व्हॉलटाईल पण नाही राहत. वरच्या लेअरमुळे वरचा सनलाईट पाण्यामध्ये पेनिट्रेट होत नाही, ऑक्सिजनचा सप्लाय त्या डिझॉल्व होत नाही, त्यामुळं खालची जी बायोडायव्हर्सिटी आहे त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, सनलाईट मिळत नाही आणि ते बाहेर जर येत असतील तर त्यांच्या ऑइलच्या थरामधून पूर्ण ऑइल त्यांच्या बॉडीवरती होते, त्यामुळे बायोडायव्हर्सिटी पूर्ण डिस्टर्ब होते किंवा होत होती. तर त्या ऑइलला डिग्रेड करण्याची कॅपेबिलिटी नॅचरली डिग्रेड होत असेल पण त्यांना काही वर्षांचा कालावधी लागत असेल. पण असे काही ऑर्गॅनिझम यांनी आनंद मोहन चक्रवर्ती यांनी असा डेव्हलप केला की ज्याची ॲबिलिटी आहे त्या ऑइलला डिग्रेड करण्याची आणि विच वॉज जेनेटिकली मॉडिफाईड. सुडोमोनास नॅचरली इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे, सुडोमोनास एरोजिनस, सुडोमोनास पुटिडा या नॅचरली इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात, सॉईलमध्ये आपल्याला नॉर्मली मिळून जाईल सुडोमोनास. बट देअर सुडोमोनास वॉज जेनेटिकली मॉडिफाईड. त्याला जेनेटिकली मेकअप किंवा जेनेटिकल चेंजेस तयार करून त्यांनी असा मॉडिफाय केला होता की त्या ऑर्गॅनिझमची कॅपेबिलिटी होती त्या ऑइलला डिग्रेड करण्याची ॲज कम्पेअर टू नॅचरली प्रेझेंट सुडोमोनासपेक्षा त्याची ॲबिलिटी जास्त होती. तो इझिली त्यांना डिग्रेड करायचा किंवा फास्टली डिग्रेड करण्याची त्याची ॲबिलिटी होती. त्या केसमध्ये त्यांनी पेटंट फायलिंगसाठी एक अपील केलं किंवा मला या ऑर्गॅनिझमवरती पेटंट मिळावं. ही अप्लाइड फॉर द पेटंटिंग द बॅक्टेरियम इन द युनायटेड स्टेट लिस्टिंग चक्रवर्ती ॲज अ इन्व्हेंटर. चक्रवर्तीला ॲज अ इन्व्हेंटर किंवा ॲप्लिकंट किंवा हा डिस्कवरर आहे या ऑर्गॅनिझमचा आणि यांना पेटंटिंग मिळावं म्हणून त्यांनी ॲप्लिकेशन दाखल केलं कुठे? युनायटेड स्टेट्समध्ये. द ॲप्लिकेशन वॉज रिजेक्टेड. त्यांनी जे ॲप्लिकेशन दिलं ते रिजेक्ट केलं गेलं. कोणी? पेटंट एक्झामिनर की जी पहिली स्टेप होती त्यांनीच ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे आणि आपला पेटंटिंग लॉ असा सांगतो की लिव्हिंग सिस्टीम जी की नॅचरली प्रेझेंट आहे इन्व्हायरमेंटमध्ये त्यांच्यावरती तुम्ही पेटंटिंग घेऊ शकत नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, नॅचरली प्रेझेंट आहे इन्व्हायरमेंटमध्ये आणि त्यात तुमचं मॉडिफिकेशन काही नाही आहे, तुम्ही याला पेटंटिंग करू शकत नाही. डायरेक्टली रिजेक्ट केलं कोणी? पेटंट ऑफिसर आहे. पहिली स्टेप्स आहे पेटंट फाईल केल्यानंतर जो तुमचा पेटंटची प्रोसेस फॉलो करते त्यांच्या स्टेप्स किंवा अगोदर रिपोर्ट आहे का वगैरे ते बघितलं जातं बेसिक आयडिया, त्यांनीच ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं. ॲज पेटंट लॉ ॲट दॅट टाईम लिव्हिंग थिंग्स आर नॉट पेटंटेबल. सरळ एक पेटंटिंग लॉमध्ये मेन्शनच होतं की लिव्हिंग थिंग्स कुठल्याही पेटंटेबल नाही आहे, त्याच्यावरती पेटंट तुम्हाला मिळणार. मग त्यांनी तीच केस पेटंटिंगची अपील केलं परत बोर्ड ऑफ पेटंट अपील्स अँड इंटरफरन्स. ही नेक्स्ट स्टेप त्यावरती हायर अथॉरिटी ऑल्सो डिनाईड द पेटंटेबिलिटी. त्या बोर्डने काय केलं? त्यांनी सुद्धा रिजेक्ट केलं ॲप्लिकेशन की तुमचा जो
तुमची जी टेक्निक्स आहे किंवा तुम्ही ज्याच्यावरती पेटंट मागताय ती लिव्हिंग एंटिटी आहे आणि ती नॅचरली इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण पेटंट करू शकत नाही. त्यांनी रिजेक्ट केलं. चक्रवर्ती thereafter अपील द बोर्ड डिसिजन टू सुप्रीम कोर्ट. ते तिथे थांबले नाही. आनंद चक्रवर्ती 1980च्या काळामध्ये सुद्धा त्यानंतर ते हायर अथॉरिटी म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अपील दाखल केली किंवा माझं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, मी नवीन टेक्निक इन्व्हेंट केली आहे, नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम जेनेटिकली मॉडिफाईड केला आहे, मला पेटंट त्याचं मिळालंच पाहिजे. या 2 ठिकाणी रिजेक्ट झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं की मला या ऑर्गॅनिझमसाठी पेटंटिंग हवी आहे. सुप्रीम कोर्ट हिअर्ड ओरल अँड इश्यूड इट्स डिसिजन ऑन जून 16, 1988. 16 जून 1980 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांच्या थिअरीज किंवा त्यांचं म्हणणं जे ते ऐकलं आणि त्यांचं स्टेटमेंट रिलीज केलं. द कोर्ट रूल इन फेवर ऑफ चक्रवर्ती अँड अफर्म द डिसिजन ऑफ कोर्ट ऑफ कस्टम्स अँड पेटंट अपील्स. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्या थिअरी किंवा त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टानं एक रूल पास केला किंवा त्यांना मान्यता दिली किंवा यांचं जे म्हणणं आहे योग्य आहे आणि पेटंटिंगसाठी हे ॲप्लिकेबल आहेत आणि त्यांना पेटंटिंग मिळावं. अँड अलो इन्व्हेंटर टू ऑब्टेन पेटंट फॉर अ मॅन्युफॅक्चरर ऑर कंपोजिशन ऑफ मॅटर. त्यांनी काय म्हटलंय, मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्या जेनेटिकली मॉडिफाईड जो ऑर्गॅनिझम आहे तो नॅचरली इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट नाही राहत, त्याला ह्युमनने मॉडिफाय केलंय. नॅचरली प्रेझेंट असणाऱ्या ऑर्गॅनिझमला त्यांना मॉडिफाय केलंय म्हणून तो मॅन्युफॅक्चरर आहे त्याचा. आणि त्यांनी कंपोजिशन ऑफ मॅटर त्याचं चेंज केलंय, त्याचा जेनेटिकल मेकअप त्यांनी चेंज केलाय. वाईल लॉ ऑफ नेचर अँड फिजिकल फेनॉमेनन अँड ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज वर नॉट पेटंटेबल. त्यांनी काय म्हटलं, मॅन्युफॅक्चर, composition of matter and laws of nature, physical phenomena and abstract are not patentable. Apart from that, the court held that these precedents were inapplicable to चक्रवर्ती. या सर्व केसेस चक्रवर्तीच्या केसमध्ये किंवा डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्तीच्या केसमध्ये ॲप्लिकेबल नाही आहे, बिकॉज चक्रवर्ती केस ॲज ही वॉज नॉट ट्राईंग टू पेटंट ए नॅचरल फेनॉमेना. नॅचरली प्रेझेंट असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ते पेटंट करण्याचा प्रयत्न करत नाहीये. यांनी जी एंटिटी किंवा ज्यांनी जे मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप केलाय हा नॅचरली प्रेझेंट नाही आहे, इन्व्हायरमेंटमध्ये नॅचरली प्रेझेंट नाही आहे, बट रॅदर ए ह्युमन मेड बॅक्टेरियम दॅट ही हिमसेल्फ कॅन डेव्हलप. नॅचरली प्रेझेंट असणारा फेनॉमेना नाही आहे, नॅचरल एंटिटी नाही आहे, लिव्हिंग सिस्टीम जरी असली पण त्यांनी स्वतः त्यामध्ये जेनेटिकल मेकअप चेंज करून त्याला मॉडिफाय केलंय मायक्रो ऑर्गॅनिझमला. आणि ही सुरुवात होती रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. यानंतर जर पेटंटिंग होऊ शकतं तर मॉडिफाई आपण ऑर्गॅनिझमला करू शकतो. तर 1980 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य करून त्यांना पेटंटिंगसाठी त्यांचं अपील ग्राह्य धरलं आणि त्यांना त्या ऑर्गॅनिझमसाठी पेटंटिंगसाठी त्यांना पेटंटिंग मिळालं. आनंद मोहन चक्रवर्ती यांना 1980 मध्ये 16 जून 1980 ते अपील होतं सुप्रीम कोर्टाचं, तेव्हा त्यांनी पत्र पारित केलं. त्यानुसार आर्टिकल 27(3)(b of TRIPS 1994 further established that microorganisms and non-biological and microbiological processes are patentable by stating that 1980 मध्ये 27(b) चा जो आर्टिकल आहे त्यामध्ये करेक्शन करण्यात आलं पेटंटिंग लॉमध्ये आणि त्यामध्ये स्टेटमेंट किंवा एक ॲडिट केलं गेलं काय, मेंबर्स मे ऑल्सो एक्सक्लूड फ्रॉम पेटंटेबिलिटी प्लांट्स and animals other than microorganisms and essentially biological processes for the production of plants or animals other than non-biological and microbiological processes. यांना इन्क्लूड केलं त्यामध्ये पेटंटेबिलिटीमध्ये. आणि आनंद मोहन चक्रवर्तीला त्या केसमध्ये पेटंटिंगसाठी त्यांचं अपील ग्राह्य धरून त्यांना पेटंटिंगसाठी अपील केलं. मायक्रोऑर्गॅनिझम कॅन बी पेटंटेबल when there is a human invention to create a new non-obvious and useful microorganism by way of genetic modification or engineering, cell fusion, cell therapy or other microbiological or non-microbiological techniques. म्हणून सुप्रीम कोर्टाने 1980च्या USAच्या स्टेटमेंट नंतर पेटंटिंग त्यांना मान्य केलं पाहिजे, पेटंटिंग त्यानंतर मिळाली आणि त्यानुसार आपल्या ॲक्टमध्ये सुद्धा चेंजेस करण्यात आले की जर ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे ते पेटंटेबलच्या कॅटेगरीमध्ये येत नाही, बट त्यामध्ये जर का जेनेटिकल मेकअप चेंज केला, जेनेटिकली इंजिनियर्ड असेल किंवा मॉडिफाईड असेल तर तो ऑर्गॅनिझम किंवा ती प्रोसेस पेटंटिंग ॲक्टनुसार ग्राह्य धरण्यात यावी. आणि त्या
इन्व्हेंटरला पेटंटिंग ॲक्टनुसार त्याचे राईट्स, लिगल राईट्स त्याला देण्यात यावे. म्हणून आनंद मोहन चक्रवर्तीच्या केसमुळे आपल्याला एक राईट मिळतो की आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर जेनेटिकली मॉडिफाईड कॅन बी अप्लाय फॉर द पेटंटिंग. इट इज अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ लुईस पाश्चर अँड आनंद चक्रवर्ती इन द केस ऑफ पेटंटिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांच्या अगोदर पेटंटिंग ॲक्टमध्ये येत नव्हती किंवा लिव्हिंग एंटिटीज कुठलीच पेटंटिंग ॲक्टमध्ये येत नव्हती. बट त्यांनी जी केस डिफेंड केली, त्या ठिकाणी केस सादर केली US कोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना पेटंटिंग अथॉरिटीने पेटंटिंगची परमिशन तेव्हा देण्यात आली आणि त्यानुसारच आपला ॲक्ट आता मॉडिफाईड होऊन त्या मायक्रोऑर्गॅनिझम विच आर जेनेटिकली मॉडिफाईड या कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर करतो.